कुठलीही भाजी म्हटलं की प्रत्येकाची बनवण्याची पद्धत जी आहे ना ती वेगवेगळी असते। आज देखील मी इथं थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवून दाखवत आहे। चवीला एकदम मस्त अशी होते, सगळ्यांना नक्कीच आवडेल। तर वेळ न घालवता आपण बनवायला सुरुवात करूया। पाव किलो इथे ही गवार घेतलेली आहे, हाताने याच्या शिरा काढून घेतलेली आहे आणि 2 तुकडे केलेले आहे। बरेच जण सुरीने वगैरे कापून घेतात, त्यामुळे काय होतं गवारीच्या शिरा ज्या आहेत ना त्या राहिल्या जातात आणि खाताना दातामध्ये अडकल्या जातात। तर ही सगळी निवडून घेतल्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेली आहे। उन्हाळ्यात भाज्या पटकन सुकल्या जातात, अशा पाण्यामध्ये ठेवली म्हणजे एकदम ताजी टवटवीत अशी होते। त्यानंतर पुन्हा ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। इकडे कढई गरम करून घेतलेली आहे। 2 चमचे तेल गरम केलं की याच्यामध्ये ताजा कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता असा फोडणीमध्ये टाकला ना, फोडणीमध्ये एक मस्त असा सुगंध कढीपत्त्याचा येत असतो। त्यानंतर आपण मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे। दोन्ही चांगलं तडतडलं की थोडासा असा हा लसूण कुटून घातलेला आहे। 7 ते 8 लसूण पाकळ्या अशा कुटून टाकलेल्या आहेत। त्यानंतर गॅस लो फ्लेमवर केलेला आहे। थोडासा कलर चेंज होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मीडियम साईजचा कांदा असा बारीक कापून टाकायचा आहे। तर कांदा देखील मऊ होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले आपण लगेच घालून घेऊया। हिंग टाकलेला आहे 2 चिमूट। त्यानंतर हळद टाकलेली आहे पाव छोटा चमचा। 1 चमचा धना-जिरा पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मसाला जो घातलेला आहे हा घरगुती काळा मसाला आहे, एवढंच टाकलेलं आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला लाल तिखट वगैरे टाकायचं असेल किंवा दुसरा कुठला मसाला वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता। इथं मसाले चांगले असे परतून घ्यायचे आहेत। मसाले जळू नयेत म्हणून गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। तर मसाले परतल्याच्या नंतर एक अर्धा टोमॅटो असा हा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे। कापून देखील तुम्ही घालू शकता, पण बऱ्याचदा काय होतं मुलांना टोमॅटो आवडत नाही, त्याच्यामुळे ह्याचा हा वाटून घालायचा आहे। थोडीशी ग्रेव्ही ठेवायची असेल तर त्याला देखील मस्त असा थिकनेस येतो। तर इथे चांगलं असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर गवारीच्या शेंगा टाकलेल्या आहे। तर पाणी वगैरे लगेच आपल्याला टाकायचं नाही आहे, ह्या चांगल्या अशा तेलावर आधी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। सगळ्या गवारीच्या शेंगा टाकल्यानंतर लगेचच चवीपुरतं मीठ इथं टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळ्या अशा मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा तेलावर परतल्या म्हणजे काय होतं मसाले आणि गवार व्यवस्थित असे एकत्र परतले जातात आणि गवार अशी परतून घेतली म्हणजे शिजते देखील लवकर आणि चव छान लागते। त्याच्यामुळे जसं परतत जाल ना तसा गवारीचा कलर देखील तुम्हाला चेंज झालेला दिसेल। त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट अशीच ही वाफेवर शिजवून घेतलेली आहे। इथे पाहू शकता कलर जो आहे ना वाफेवर एकदम वेगळा झालेला दिसत आहे। तर आता हे मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये काय होतं कांदा वगैरे जो आपण वाटून टाकलेला आहे, टोमॅटो देखील व्यवस्थित असं परतलं जातं। आता यानंतर गवार शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं आहे। जर तुम्हाला थोडीशी ओलसर अशी भाजी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर मस्त अशी ही भाजी शिजू द्यायची आहे। 8 ते 10 मिनिटामध्ये एकदम व्यवस्थित अशी ही भाजी शिजली जाते। इथे पाहू शकताय पाणी जे आहे ना बऱ्यापैकी इथं कमी झालेलं आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे। तर इथं मिक्स करून घेऊया। आता थोडीशी रस्सेदार दिसत आहे, पण कूट टाकल्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये थोडासा घट्टसरपणा येईल। मिक्स करून पुन्हा एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे। हातावर हवं असेल तर तुम्ही असं हाताने दाबून बघू शकता शेंगा शिजलेल्या आहेत की नाही ते। भाजी शिजेपर्यंत एका साईडला आपण चपाती वगैरे जे आहे ते करून घेऊ शकतो। तर इथे ही भाजी जी आहे ना थोडीशी घट्टसर अशी छान लागते, टिफिनवर देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। टोमॅटो वाटून टाकल्यामुळे एक वेगळीच चव येतं आणि मुलांना देखील टोमॅटो दिसत नाही, त्याच्यामुळे ते आवडीने खातात देखील। इथं पाहू शकता छान अशी ही भाजी थोडीशी ओलसर अशी ठेवलेली आहे, फार सुकी नाही किंवा रस्सेदार अशी नाही ठेवलेली। तर चव छान लागते, स्पेशली चपातीबरोबर खाण्यासाठी छान लागते, टिफिनवर देऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायचं म्हटलं तरी एकदम परफेक्ट अशी आहे। घरी करून पहा, फार काही मसाले देखील याच्यामध्ये वापरलेले नाही आहे, घरगुती फक्त जो मसाला आपण बनवतो तो वापरून ही भाजी बनवलेली आहे। त्याऐवजी जर तुम्हाला पावभाजी मसाला आवडत असेल तर तो वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला घालून देखील ही भाजी बनवू शकता, चवीला एकदम छान होते। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला घरी ट्राय करून पहा, लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा। त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीचा, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।